नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आता कोणत्या कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 5,000 रुपये दिले जाणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, हे जे 5,000 रुपये याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर याच्यासाठी एक नवीन प्रोसेस आलेला आहे। ती प्रोसेस कशी करायची हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकता यांच्या ऑफिशियल पोर्टल वरती आपण आलेला आहे। आता इथं पहिल्या जो रकाना आहे इथं रुपये 5,000 रुपये योजनेअंतर्गत जे एकूण लाभार्थी आहे त्यांची संख्या दिलेला आहे। प्रत्येक जिल्ह्याचे नाव दिलेले आहेत, त्या जिल्ह्याप्रमाणे एकूण संख्या आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही इथं पीडीएफ आहे ती डाउनलोड करायला ऑप्शन देण्यात आलेला आहे। प्रत्येक जे जिल्ह्यात इथं बघू शकता, जसं की मुंबई शहर आहे त्यांच्यामध्ये जे बांधकाम कामगार आहे जे लाभार्थी आहे त्यांची जी यादी आहे एकूण 4,361 जे लाभार्थी आहे त्यांची जी पीडीएफ आहे देण्यात आलेली आहे। ही जी पीडीएफ मध्ये यादी देण्यात आलेली आहे मित्रांनो, ही डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव बघू शकता। आता मित्रांनो, ही यादी तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि सोबतच मित्रांनो, जी प्रोसेस देण्यात आलेली आहे ज्याचा आपण 5,000 रुपये दिवाळी बोनसचा लाभ घेणार आहोत, याच्यासाठी प्रोसेस काय करायचे हे पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आता इथं बघू शकता पूर्ण जिल्ह्यांचे नाव देण्यात आलेले आहे। इथं कोणत्या पण एका जिल्ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लगेच इथे बघू शकता तुमची जी यादी आहे ती तुम्हाला ओपन झालेली दिसेल। इथं ह्या बाजूला तुमचं जे वर्करचे नाव आहे ते दिलेलं आलेलं आहे। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर जेंडर म्हणजे कोण, पुरुष आणि महिला यांची पूर्ण जी यादी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला 5,000 रुपयाचं जे बोनस आहे ते मिळणार आहे। जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल आणि या यादीची जी वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये यादी असं टाईप करा, मी तुम्हाला त्या यादीची जी लिंक आहे तुमच्या जिल्ह्याची ती तुम्हाला कमेंट मध्ये पाठवून देणार आहे। आता मित्रांनो, राहिला जो प्रश्न आहे, आता जर तुमचं या यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला ही जी यादी आहे यामध्ये नाव कसं लावायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात थेरोटिकल ते सांगणार आहे। त्या प्रोसेस तुम्हाला करून बघायच्या आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्याकडे जी आयडी आहे आपण बघितली आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो। सोबतच मित्रांनो, तुम्ही जे बांधकाम कामगार या क्षेत्रामध्ये 12 महिन्यातून 90 दिवस काम केलेलं पाहिजे। आधार कार्ड आणि तुमचं जे बँक पासबुक आहे या दोन्हीला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक पाहिजे। तुम्हाला या पोर्टल वरती जायचं आहे, बांधकामगार जे ऑफिशियल पोर्टल आहे तिथे जाऊन तो फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। फॉर्म भरण्या अगोदर तुमचं जे आधार कार्ड, बँक हे सीडिंग पाहिजे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, बँकेला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि आधार कार्ड हे बँकेला पण लिंक पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो। या फॉर्मची जर तुम्हाला प्रोसेस पाहिजे असेल व तुम्हाला या दिवाळी बोनसचा जर लाभ घ्यायचा असेल तर या व्हिडिओवरती 1,000 जर लाईक कंप्लीट झाल्या तर आपण तो फॉर्म कसा भरायचा आहे यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ आणणार आहे मित्रांनो। या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि यावरती 1,000 लाईक कंप्लीट करायचे आहे। लगेच आपण तो फॉर्म कसा भरायचा आहे आणि तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो 15 दिवसाच्या आतमध्ये कसा घ्यायचा आहे याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवून संपूर्ण सविस्तर प्रोसेस मी तुम्हाला घर बसल्या कशी करायची हे सांगणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या नावाची यादी डाउनलोड करायची असेल तर कमेंट मध्ये यादी टाईप करा, मी तुम्हाला त्याची जी यादीची लिंक आहे तुम्हाला कमेंट मध्ये देणार आहे। ज्यांचे जास्तीत जास्त कमेंट येतील त्यांना ही लिंक पाठवल्या जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।